अभिषेक शर्माबद्दल मला वाटतं की भाई रोहित शर्माचा जो अप्रोच होता 2022च्या T20 वर्ल्ड कप, तो शर्मा 2.0 मिळाला. हा शर्मा 2.0 आपल्याला मिळालेला आहे. आणि कालच्या मॅच मध्ये मी बघितलं जी वॉशआउट झाली त्याच्यामध्ये तो त्याने पहिल्या बॉलला स्टेप आउट करून मारायला गेलाय जे रोहित शर्माने चालू केलेलं 2022 नंतर. तो बॉल मिस झाला, लागला नाही, पण ते की कुछ भी हो मेरे को मारना ही है. आणि तो चांगला खेळत होता. नंतर त्याची विकेट गेली आहे, विकेट गेली ना त्याची नंतर. नाही, दोघंही नॉट आउट. 52 रन झाले होते आपले 6-7 ओव्हरला, नॉट आउट होते. सो दोघं पण मारून खेळत होते. आणि अभिषेक शर्माने थ्रू आउट गेले 1-1.5 वर्ष तेच करून दाखवलं की मी मारणार, माझा हाच गेम आहे. आणि तो चालतोय, तो 200च्या जवळच्या स्ट्राईक रेट निघतो खेळ. येस, इव्हन तो ह्या 197 वगैरे त्याचा करिअर स्ट्राईक रेट आहे काहीतरी. तो इव्हन ह्या सिरीजला मॅन ऑफ द सिरीज राहिला. 163 रन गेलेले. आणि तेच गिलने सॉरी अभिषेक शर्माने सोडत आता गिलला सोड तू. गंभीर गाणे सोडत असो. तर अभिषेक शर्माने तो तुला एक कन्सिस्टंट अप्रोच दिलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वर्क पण झाला. असं नाही झालं की तो अगदी 4 मॅच खराब खेळून 1 मॅच खेळतो असं नाही झालं. आता त्याशी एक 4 पैकी 2 मॅच तरी चांगलाच खेळतो. फक्त उमर गुलची मी त्याची एक क्लिप बघत होती की अभिषेक शर्मा कसा फसू शकतो. ऑस्ट्रेलियाने 1-2 वेळा तसं आउट पण केलं त्याला जर क्रॅम्प केला, आत बॉल आणला, तुझा बाहेर टप्पा पडून जर आत आला बॉल आणि इथे त्याचा क्रॅम्प झाला तर मग अभिषेक शर्मा फसू शकतो. आणि एकदा तसा बोल्ड पण झाला आय गेस. आणि बऱ्यापैकी त्याला तिथे खेळवत पण होती आणि शॉर्ट बॉलचा तो बोलला.